सरकार उलथवण्याची भाषा करतात हे अयोग्य आहे। कारण देवेंद्र फडणवीस सरकार, एकनाथ शिंदे सरकार, अजित पवारचं सरकार, हे जे महायुती सरकार आहे, हे सरकार 3,17,00,000 मतांनी निवडून दिला। 51.78% मतं घेऊन सरकार आला आहे आणि अशाच सरकारला उलटून टाकू, 3,17,00,000 मतं मिळाले आहे असं सरकार उलटून टाकू, ह्याच्या भाषा सुरू आहे ना, ही महाराष्ट्रात कीड निर्माण करणारा भाषा आहे। आणि माझी विनंती आहे सर्वांनाच की महाराष्ट्रामध्ये चिथावणीखोर भाषा करू नये, कोणी कोणाला चिथावणी देऊ नये, आपापला हक्क सर्वांना मांडता येईल। राहिला प्रश्न मराठा आरक्षणाचा, मराठा आरक्षण या राज्यामध्ये आणण्याचंच काम देवेंद्र फडणवीसजींनी केलेलं आहे। स्वतः या राज्यामध्ये मराठा समाजाचं आर्थिक सामाजिक सर्वेक्षण करायचं काम हे देवेंद्र फडणवीसजींनी केलेलं आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा याकरता मी स्वतः बघितला आहे 14 ते 19 या काळामध्ये। त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसजींनी 7-8 रात्री जागून मराठा आरक्षणाचा कायदा तयार केला होता। तो विधिमंडळामध्ये, हायकोर्टमध्ये टिकला, सुप्रीम कोर्टमध्ये टिकला। आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरे सरकार आल्यानंतर तो कायदा सुप्रीम कोर्टाने निरस्त केला। मला हे म्हणायचं आहे, ज्यांनी मराठा समाजाकरता आपलं संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली, ज्या व्यक्तिमत्वाने देवेंद्र फडणवीसजींनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून त्या ठिकाणी मराठा आरक्षण दिलं, आपण अशा व्यक्तिमत्वाला एकेरी भाषेत परिवाराबद्दल, आमच्याबद्दल अशा पद्धतीने तुम्ही एकेरी भाषेत बोलता, हे महाराष्ट्र सहन करणार नाही आहे, आम्ही सहन करणार नाही आहे। आणि कुणाचं सरकार उलटवताय? 3,17,00,000 लोकांनी मतदान केलं आहे महायुतीला, 51.78% मतं मिळाले आहेत, असं सरकार तुम्ही उलटवणार आहे? खऱ्या अर्थाने ह्या भाषा बंद केल्या पाहिजे। आंदोलन करायचं करा, मागण्या करायच्या करा, पण खऱ्या अर्थाने आमचं सरकार उलटवणे, एकेरी भाषेत बोलणे, आमच्या आया बहिणीशी बोलणे, हे काही कोणी खपवून घेणार नाही। कालची भाषा अर्वाच्य होती, ही भाषा या राज्यात करू नये अशी माझी या ठिकाणी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्वच आंदोलनकर्त्यांना अशी माझी या ठिकाणी विनंती आहे। सरकार काही लोळापांगलं नाही आहे, सरकार स्ट्रॉंग आहे, सरकार महायुतीचं आहे। एकनाथजी, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे प्रचंड ताकदवान सरकार आहे। केंद्र सरकार, राज्य सरकार म्हणून या राज्याच्या 14 कोटी जनतेकरता आम्ही काम करतोय, असं सरकार उलटून टाकू? खऱ्या अर्थाने ही भाषा या ठिकाणी बंद केली पाहिजे। आपल्या मागण्या मागितल्या पाहिजे, त्या नियमात बसतील, त्याच्याकरता काही नियम होतील, काही चर्चा होतील, बैठका होतील, उपसमितीची बैठक होईल, त्यात निर्णय होतील। मराठा समाजाला जे जे काही द्यायचं असेल ते समाज त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकारने दिला आणि पुढेही आमचं सरकार या ठिकाणी काम करणार आहे। जे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजींनी तेही म्हणणे मान्य केलं ना, त्याचं सर्वेक्षण झालं। सर्वेक्षणामध्ये जे जे लोक कुणबी आढळले, जे जे लोक जात प्रमाणपत्र किंवा जुन्या त्या ठिकाणी नोंदी आढळल्या, त्या एंट्री केल्या ना। म्हणजे काय ठरलं होतं की सर्वेक्षण करा, सर्वेक्षणामध्ये जर तुम्हाला एंट्री आढळल्या तर ओबीसीमध्ये त्यांना घेण्यात आलं। पण या ठिकाणी ज्या पद्धतीचं अरेरावीची भाषा सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला या ठिकाणी डाग लावण्याचा प्रयत्न आपण करताय, तो डाग या ठिकाणी लावू नका। शेवटी तुमची मागणी सरकारकडे मांडा। सरकारने उपसमिती तयार केली।